अचूक अभेद, अचूक अभेद, गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट, अचूक अभेद, क्षणी बाप तो क्षणी फरार, चोर चपाटे होती कार, जोशीला गर्दन काढ, दे मार, हलवी धरणी थर थर, धुरंधर 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 धुरंधर. हॅलो. कमिशनर जो बोलतोय. येस सर, नमस्कार. मिस्टर साने, प्रगती कुठं? सर प्रयत्न करतोय मी. व्हॉट? गेले 8 दिवस तुम्ही मला हेच सांगताय? एका आठवड्याच्या आत 2 प्रतिष्ठित बिझनेसमनचे खून झालेत आणि तुम्ही मला सांगताय प्रयत्न चालू आहे. नाही सर, सॉरी सर, बट रावसाहेब मुजुमदारांचा खून झालाय, पण रामोन पांड्यांनी आत्महत्या केली. बघा मिस्टर साने, तुम्हाला हे जर का जमत नसेल तर ही केस मी दुसऱ्याला सोपवतो. नो सर, आय विल ट्राय. धुरंधर, मला तुझ्याशी बोलायचं आहे आत्ता. हे बघ मला दोन्ही केसेसमध्ये साम्य आहे. म्हणजे मी मूर्ख असं म्हणायचंय तुला? अरे डॉक्टरचे रिपोर्ट, फॉरेन्सिक एक्सपर्टचे रिपोर्ट हे सांगतात की रामोन पांड्यांनी आत्महत्या केली आहे. म्हणजे तुझ्या मते तेही मूर्ख आहे का? तुला काय हवंय काय मल्हार? अरे तू इथे माझी मदत मागायला आलायस की स्वतःचं फ्रस्ट्रेशन काढायला आलाय? दोन्ही. माझं फ्रस्ट्रेशन काढायला आणि तुझी मदत मागायला. अरे 8 दिवस झाले रात्रंदिवस एक करून शोध घेतोय, पण काही हाती लागत नाहीये. वरतून कमिशनर साहेब म्हणतात मला रिझल्ट द्या. काय देऊ? तुम्हाला जमत नसेल तर केस मी दुसऱ्याला देतो, घ्या. अच्छा, आता सांग ना मी त्यांना काय काय रिझल्ट देणार आहे? अरे एक धागा मिळत नाही, क्लू मिळत नाही आम्हाला. मल्हार मला जरा शांत आणि दोन्ही केसेसमध्ये एक्झॅक्टली काय झालं ते सांग. हे बघ, आजची 19 तारीख. 10 तारखेला सकाळी 9च्या सुमारास मला रावसाहेबाच्या बंगल्यावरून फोन आला की 9 वाजून गेले तरी रावसाहेब अजून उठलेले नाही. शिवाय त्यांचा दरवाजा आतून बंद होता. त्यांचा नोकर फार घाबरलेला होता आणि मी लगेच त्याच्या बंगल्यावर पोहोचलो. रोज सकाळी 5 वाजता फिरायला निघायचे. थंडी, ऊन, वारा, पाऊस काही दिवस असो साहेब, पण हे मोडायचे नाही. पण आज 9 वाजले तरी साहेब बाहेर पडले नाही. मी आणि शेजारचे मानकर त्यांचे दार ठोठवलं, पण त्यांनी दार उघडलं नाही. म्हणून तुम्हाला फोन केला साहेब. पुढे दार पुढे इकडे आहे साहेब, या. रावसाहेब मुजुमदार, रावसाहेब मुजुमदार.
हॅलो काळे, या सगळे वर या तुम्ही, दार तोडायचं. लवकर आहे, पटकन. रामदास, जी साहेब. तुझे साहेब घ्यायचे का रे जरा? नाही साहेब, ते दारूच्या थेंबालाही शिवत नाही. रात्री उशीर झाला असेल झोपायला त्यांना? हो साहेब, असं म्हणायला काही हरकत नाही. रात्री साहेब 1 वाजता झोपायला गेले साहेब. 1 वाजता? हो साहेब. तुला कसं कळलं? मी पण जागा होतो ना साहेब. एक बाई आल्या होत्या साहेबांकडे रात्री. दार तोडा ते. एक बाई आली होती रात्री. किती वाजता? 12:30 वाजता. तू ओळखतोस तिला? नाही साहेब, मी तर त्यांना पहिल्यांदा बघितलं. काय वय असेल बाईचं? वय साहेब 25 ते 28च्या दरम्यान असायला पाहिजे साहेब. आणखी काय सांगू शकतो तिच्याबद्दल? म्हणजे कपडे कसे घातले होते, उंची किती होती, दिसायला कशी होती? कपडे साहेब साहेब एवढे नाही साहेब, एवढे घातले होते साहेब. आणि केस खांद्यापर्यंत, एकदम गोरी. माझ्यापेक्षा उंच असेल साहेब. त्यापेक्षा उंच म्हणजे का 6 फूट होती का? 6 फूट असं. सर, हा, दार उघडलं. चला. वाटलंच होतं मला. काय लँग्वेज? सॉरी सर. पण सर कसं झालं असेल सर? आणि हार्ट अटॅक. हार्ट अटॅक? चला. काय वाटतं डॉक्टर? इन्स्पेक्टर, इट्स अ मर्डर. व्हॉट? येस, रावसाहेबांचा नाक आणि तोंड दाबून कोणीतरी खून केलेला आहे. कसं शक्य आहे? हो, आम्ही त्यांच्या बेडरूमची कसून तपासणी केली. मग आत जाण्याचा, बाहेर येण्याचे काही पुरावे आम्हाला सापडले नाही. शिवाय त्यांच्या बेडरूममध्ये जाण्याचा दुसरा कुठला मार्गही नाही. मग कोणीतरी त्यांच्या खोलीमध्ये विषारी वायू सोडलेला असावा आणि त्यात ते मरण पावले. नो चान्स. कारण आम्ही जेव्हा आत गेलो त्यावेळी फॅन चालू होता, AC ऑफ होता, खिडकी उघडी होती. विषारी वायू जर सोडला असता तर तो बाहेर जाऊ शकतो. सी इन्स्पेक्टर, खून कोणी केला, तो कसा आत घुसला हे शोधणं तुमचं काम आहे. येस, ऑब्व्हियसली. माझं काम, माझा निष्कर्ष सांगणे एवढेच आहे. काय निष्कर्ष? त्यांच्या नागपुड्यांवरती काळे निळे मार्क्स होते. ग्लासवरती फिंगरप्रिंट सुद्धा आहेत. फिंगरप्रिंट्स? काळे निळा टाक. याचा अर्थ त्यांचं तोंड कोणीतरी ताकदीनं दाबलं असावं. आणि दुसऱ्याने नाक. काय? 2 माणसं असावीत. बरं, डॉक्टरांच्या निष्कर्षानंतर मी परत एकदा रावसाहेबांची खोली तपासली. तिथल्या ग्रिल्स, खिडक्या हे देखील शोधलं मी की त्या रूमला एखादा गुप्त दरवाजा आहे की नाही. अरे पण काहीच हाती लागलं नाही. त्याच्यानंतर मी रामदासला, त्याच्या नोकराला मी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. माझ्यासोबत मराठीतच बोलत होती, पण साहेबासोबत इंग्रजीत बोलत होती. किती वेळ बोलत होते साहेबांसोबत? ते माहित नाही साहेब. मी त्या बायसनी साहेबाच्या खोलीत नेऊन सोडलं आणि बाहेर येऊन बसलो. कधी झोप लागली काही कळलंच नाही. 2:30 वाजता उठलो तर बाहेरचं दार उघड होतं. तेव्हा साहेब झोपले होते? नाही साहेब, साहेबाच्या खोलीचं दार बंद होतं. साहेबांच्या खोलीचं दार बंद? हो साहेब. बस. काय रे? साहेब 1 वाजता झोपले होते असं का बोलला?
खोटं का बोललास? काय रे, एक परकी स्त्री घरात असताना तू झोपलास असता? काय विचारतोय? साहेब ते आठवत नाही साहेब, पण त्या बाईसनी साहेबाच्या खोलीत नेऊन सोडलं आणि अचानक डोळ्यावर झापाड आली आणि मी बाहेर येऊन कसा झोपलो काय कळलंच नाही साहेब. एक मिनिट रावसाहेबांचा नोकर काय बोलला की त्यांनी त्या बाईला रावसाहेबांच्या रूममध्ये सोडलं हा, आणि त्यानंतर त्याला झोप लागली, त्यानंतर 2 तासांनी त्याला जाग आली. करेक्ट? करेक्ट आहे. हिअर इज द कॅच. What? मला एक सांग, राममोहन पांड्यांकडे सुद्धा जवळजवळ हाच प्रकार घडला. नाही धुरंधर, अरे रामोहन पांड्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी स्वतःच्या हाताने आपल्या गळ्यामध्ये सुरा खुपसला. पण त्यांना भेटायला एक बाई आली होती, राईट? हा, पण ते काही नवीन नाही, कारण रामोहन पांड्या हा बाहेर खालीच होता. बायका त्याच्यासाठी काही नवीन नव्हत्या ना, नेहमी जायचं. आता ही बाई जेव्हा आली 2-2.5 तास त्याच्या खोलीमध्ये राहिली, त्याच्यानंतर बाहेर पडताना बाबूलला 500-500च्या 2 नोटा दिल्या. ती निघून गेली. बाबूलने दरवाजा बंद केला आणि त्यांनी त्यानंतर आपल्या मालकाला सकाळी मेलेल्या अवस्थेत बघितलं, राईट? राईट. मला एक काम कर, उद्या त्या बाबूलला पोलीस स्टेशनमध्ये बोलव. मला जरा त्याला काही महत्वाची माहिती विचारायची. बोलवतो. चल. ओके, ओके, जाताना सोडू तुला मी? नाही नको, मी जातो जरा ऑफिसला जातो. ऑफिसला काम आहे तसीमला आणि त्या चामलला सुद्धा बोलवून ठेवलेलं आहे. फ्रस्ट्रेशन वगैरे काढू नको रे. चल, रिलॅक्स. तू आहेस ना. चल, बाय. बाय. चला. क्या कर रहे हैं यार? ठीक है, टाइम है काय को खड़े? घर पर नहीं है तुमको? हाँ? अबे सीरियस पेटले नेऊन मारे, समजला का? चला आप आपल्या घरी. चला
घे कचोरी घे. अरे तुझ्यासाठीच आहे घे. नाही साहेब नको राहू द्या. अरे घे ना. नाही नाही साहेब. अरे घे ना. काळे अरे घे रे. पोलिसांचा पाहुणचार भाग्यवंतांच्याच वाट्याला येतो. घे. मी काहीच केलं नाही साहेब, शपथ सांगतो. आम्हाला माहिती आहे बाबू तू काही सुद्धा केलेलं नाहीये सुद्धा. आम्हाला खात्री आहे तशी. बाबूल हे धुरंधर साहेब यांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं. मला एक सांग बाबूल, ज्या दिवशी तुझ्या साहेबांचा म्हणजे राम मोहन साहेबांचा मर्डर झाला, मर्डर? साहेबांचा मर्डर झाला? ज्या रात्री तुझ्या साहेबांनी आत्महत्या केली त्या रात्री हे साहेब येईपर्यंत काय घडलं ते सविस्तर सांग. सांग सांग का. त्या दिवशी रात्री मी माझी सगळी कामं आटोपली. 12 नाही 12:30 झाली असतील. हो 12:30. लई अस्वस्थ वाटत होतं साहेब. झोपायला जायच्या अगोदर मी समोरचं दार बंद करायला गेलो. बाबूल कसा आहेस? हा मी बरा आहे. तुम्ही? मी सिम्मी. मला सरांची जरा काम आहे अर्जंट. त्यांना सांगशील का मी आली आहे? हो सांगतो. ओके. साहेब काय अरे साहेब ते तुम्हाला भेटायला आल्या कोणीतरी. तुझी अक्कल घाण ठेवली आहेस का तू? किती वाजले? ही काय वेळ आहे का लोकांना घरामध्ये घेण्याची? त्या मॅडम बोलल्या की लई इम्पॉर्टंट काम आहे. काय नाव सांगितलं? श्विटी. नाही शिमी 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 मॅडम. अरे मग आधी का नाही सांगितले की पुढे मॅम आल्या आहेत म्हणून? बरं कशा आहेत? एकदम फटाक आहे. बरं, पाठव त्यांना आत. हो पाठवतो. हो आता पाठवतो. साहेबांनी बोलवलं आहे तुम्हाला. यात. ओके. थँक्यू सो मच बाबूल. यू आर सच अ स्वीट हार्ट. तू बसा आता इथे. मी आलेच. मला काम आहे तुझ्याशी. ठीक आहे. बाबूल. ए बाबूल. हा ना. हे घे तुझं बक्षीस. हेच काम होतं मला तुझ्याकडे. थँक्यू सो मच. ओके. त्यानंतर मी माझ्या रूम मध्ये झोपायला गेलो. तुझी खोली साहेबांच्या खोलीपासून बरीच लांब आहे का? हो किचनच्या बाजूला. बर, त्यानंतर काय झालं? साहेब त्यानंतर मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो. डोकं भारी वाटत होतं. मला वाटलं साहेब आता माझी हजामत करतील. मी साहेबांच्या रूमकडे गेलो पण त्यांच्या रूमचा दरवाजा बंद होता. खूप वेळ दार ठोठावलं पण साहेब उठले नाही. मग पोलीस स्टेशनला फोन केला. इन्स्पेक्टर साहेब आले तेव्हा सगळं संपलं होतं. बाबूल, मला एक सांग, तुला काही वेगळं काहीतरी विचित्र असं घडल्यासारखं आठवतंय का किंवा जाणवलं का? वेगळं नाही पण ते शिमी मॅडम लई सुंदर होती. पण एकच गोष्ट नाही समजली. अगदी निसंकोचपणे सांग बाबूल.
साहेबांच्या रूम मध्ये गेलेली बाई इतक्या लवकर कधीच परत येत नाही. तिच्याबद्दल अजून काही सांगशील? एकदम गोरी मोकळे केस होते. आणि एक सगळ्यात भारी म्हणजे मॅडमचे डोळे बघा, सगळ्यात तेज, एकदम ते डायरेक्ट डोळ्यात बघत होते. थँक्स बाबूल, तू जाऊ शकतोस. काळे जरा सोडून दे बाय. चल चल चल. पाहिलं तुरंत दोन्ही केसेस वेगळ्या आहेत. शिवा पांड्यांनी आत्महत्या केली हे डॉक्टरांचं निदान आहे. मला अरे एखाद्या मर्डरला आत्महत्येचं रूप देता येऊ शकतं. तू अशा कितीतरी केसेस हँडल केल्यास, सॉल्व्ह सुद्धा केलेल्यास, किंवा एखाद्याला आत्महत्या करायला प्रवृत्त सुद्धा केल्या जाऊ शकतं. म्हणजे धुरंधर तू ठाम आहेस की पांड्याचा खून झाला? नाही नाही, मी अजूनपर्यंत कोणत्याही कन्क्लुजनला नाही पोचलो. एक थॉट आहे बस. अरे पण त्यांनी आत्महत्या केलं हे देखील तू मान्य करत नाहीस ना? राईट. मला अजूनही तो खून आहे की आत्महत्या आहे याच्याबद्दल डाऊट आहे. कारण दोन्ही प्रकरणांमध्ये एक साम्य आहे आणि दोन्ही मर्डरमध्ये एक मुलगी इन्व्हॉल्व आहे. धुरंधर हा योगायोग असू शकतो. त्या दोन्ही मुलींचं वर्णन तू ऐकलंय, त्यावरून त्या दोघी सेम नाही आहेत. मला अरे कशावरून ती सेम मुलगी नाहीये? तू जेव्हा काल मला सांगितलंस ना की रावसाहेबांचा नोकर 2 तास खुर्चीवर बसून झोपला आणि रात्री 2:30 वाजता उठला, त्याच वेळेला मला शंका आली आणि मल्हार म्हणूनच मला बाबुलशी बोलायचं होतं आणि बाबुलशी बोलल्यानंतर माझी शंका खरी ठरली. म्हणजे पांड्यांनी आत्महत्या केली नसून त्याचा खून झाला असं म्हणायचं? मला काही सुद्धा म्हणायचं नाही. या प्रकरणामध्ये घाई करून चालणार नाही. आपण नुसते तर्क करत बसलोय, आपल्याकडे तसे पुरावे सुद्धा नाही आहेत. धुरंधर करायचं काय आपण? वाट बघायची. आणखीन एखादी अशी घटना घडायची वाट बघायची. एखादा करोडपती आत्महत्या करेल किंवा त्याचा खून होईल, तोपर्यंत वाट बघण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. दोन गेलेत, आता 5 राहिलेत. तेही लवकरच जातील. नाही अश्मा, घाई नको. आता पोलीसही सावध झाले असतील. आपल्याला खूप सावधपणे आणि काटेकोरपणे काम करायला हवं. पोलीस अजूनही गोंधळलेली असत. नो अश्मा, शत्रूला कधीही कमकुवत समजू नये. आणि त्यातल्या त्यात मुंबई पोलीस असेल तर अजिबात नाही. मुंबईचं पोलीस खातं जगातल्या 2ऱ्या नंबरवर आहे. राईट? राईट. हा याकूब पिंडोक माणसा, तुला कितीदा सांगितलं मोबाईलवर फोन करू नकोस. लँडलाईन आहे ना? बॉस, अर्जेंट काम था. वो पुलिस हरकत में आ गई है. वही इंस्पेक्टर साने है, उसको केस दिया है. मला शिळ्या बातम्या देऊ नकोस. सांगितलेलं काम कर. मला मदनलाल बोराबद्दल सांग. ओके. मिळाली सगळी इन्फॉर्मेशन? येस. मग तुझा प्लॅन रेडी आहे? येस ऑफकोर्स. पहिल्या 2 केसेसप्रमाणेच सगळं करील. म्हणजे पहिल्याप्रमाणेच करशील आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकशील? असद याआधी 2 माणसांना मारलंय मी. काय झालं? आताही तू तसंच काहीतरी करशील हे पोलीस अज्युम करून सापळार असतील. पण कसं असद? मी कोणाला मारणार आहे हे पोलिसांना माहीतच नाही आहे. वा, काय कॉन्फिडन्स आहे. आपण ज्या 7 जणांना मारणार आहोत त्यांना एकमेकांच्या धंद्यांबद्दल माहिती असणारच. या दोघांच्या डेथबद्दल पण त्यांनी वाचलं असणार.
हा मदनलाल पण अलर्ट असेल आता. तू तिथे पोहोचत नाही तो पोलिसांना फोन जाईल. खेळ खतम. वेकअप मॅम. यू आर राईट. मग काय करू मी? यावेळी वेळही वेगळी आणि ऑफिसही वेगळं. सांगतो. हक्का, लक्ष देऊ नये. उद्या 3 वाजता गाडी तयार ठेव. हश्मा बसणार आहे त्यात आणि तिला कुठलीही ओळख न दाखवता निघून जा. आणि हो, ते याकूबचं काय चाललंय? ओव्हर स्मार्ट बन रहा है वो. त्याला पोलिसांवर लक्ष ठेवायला कोणी सांगितलं? नको ते कामं करतोय आणि नाही माना तो उडा दे उसको. जा निघ आणि उद्या गाडी तयार ठेव. कमाल करतोस यार तू. इथे समोर उभा आहे माझ्या आणि फोनवर रिंग काय देतोस? अरे तुला जागा करायला. अच्छा, हा पेपर वेट आहे ना, पेपर वेट. हा जरी डोक्यात फेकून मारला असता ना तरी सुद्धा चाललं असतं. किती चिरतोस? बस एक तोंडावर पाणी मारून देतो. थँक्यू. कसले ग्रंथ वाचतो धुरंधर. यांनीच वाचावे. काय बघतोय? काय बघतोयस म्हटलं? काय नाही. काय काही हाती लागलं? नाही, अजून तरी काहीच नाही. अच्छा, मग हे फोटो? हे बघत होतो या दोघांचा आपसामध्ये काही संबंध आहे का ते. काहीच नाही. हे दोघं कित्येक वर्षापासून इलिगली इम्पोर्ट एक्सपोर्टचा धंदा करत असतात. बघत होतो यांच्यापासून काही लीड मिळतं का, एखादा क्ल्यू मिळतो का ते. अच्छा, ये हा, एक मिनिट. फोन आला. इन्स्पेक्टर सानी यार. काय? शट. तिसरा नंबर लागला. कोणाचा? मदनलाल बोरा. सर, सेम केस. अगदी रावसाहेब मुजुमदारांसारखे. संध्याकाळी ऑफिस बंद होण्याच्या वेळेस एक तरुणी बोरांना भेटायला आत आली. जवळपास 10 मिनिटं आत होती. नंतर निघून गेली आणि बऱ्याच वेळ यांनी दार उघडलं नाही म्हणून ऑफिस स्टाफने दार ठोठावलं. नंतर पोलीस स्टेशनला फोन. दार तोडून मी आत आलो तर हा प्रकार. डॉक्टर काय म्हणतात? तेच, मर्डर. हा मदनलाल बोरा. हा सुद्धा गेला. श्यामल आणि असीम, तुम्ही दोघंही आता या केसचा स्टडी करायला सुरुवात करा. सर, असीम ऑलरेडी आहेच यात इन्व्हॉल्व. मी चेन स्नॅचर केसमध्ये गुंतले होते. ती केस तू कादंबरीकडे सोपव आणि या केसमध्ये लक्ष दे. या केसबद्दल सानेनी आपल्याला विनंती केलेलीच आहे, पण तरी सुद्धा या केसमध्ये आपण ऑफिशियली केव्हाही इन्व्हॉल्व होऊ शकतो. येस सर. उद्या सकाळी मी काही प्रोफाईल्स आणि काही फोटोग्राफ्स माझ्या टेबलवर ठेवून जाईल. त्यांची चौकशी करा, त्यांची माहिती काढा आणि त्याच्याबद्दल कोणाकडून काही माहिती मिळाली तर त्याला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन या. राईट? येस सर. डिसमिस.
येस सर. हॅलो धुरंधर, कमिशनर जोग बोलतोय. हां सर. भेटायला येऊ शकाल? येस सर. केव्हा येऊ? आत्ताच. येस सर, आलोच. मिस्टर साने, सर. धुरंधरांना मी बोलवलेलं आहे. येस सर. येणारच आता एवढ्यात. जय सर. जय हिंद. बसा. सर, बोला. तुम्ही मला इथे कशासाठी बोलवलंय हे मला माहिती आहे आणि मी त्या प्रकरणाचा अभ्यास करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. धुरंधर, साने इज अ ब्रिलियंट ऑफिसर, पण तुम्हाला माहित नाही त्याचे हात बरेचदा बांधलेले असतात. म्हणून या केसमध्ये आमच्या डिपार्टमेंट सोबत तुम्ही काम करावं असं मला वाटतं. डेफिनेटली सर. सर, तुम्ही या केसच्या बद्दल आता निश्चिंत राहा. लवकरच खुनी तुमच्या ताब्यात असेल. आर यू शुअर धुरंधर? येस सर. पण त्यात मला तुमची आणि मल्हारची मदत लागणार आहे. हो शुअर, आम्ही आहोतच सोबत. सर, आपण आता इथे जमलोच आहोत तर मला वाटतं की एक पत्रकार परिषदच आपण बोलवावी. ते काय धुरंधर? सर, तुम्ही एक काम करा. तुम्ही डिक्लेअर करा की धुरंधर या केसमध्ये पोलिसांच्या सोबत काम करणार आहे म्हणून, आणि मी सांगेन की खुनी कोण आहे हे मला कळलेलं आहे आणि मी त्याला 24 तासामध्ये पकडणार आहे. धुरंधर, या मागचा उद्देश मला कळतोय, पण तुम्ही खतरनाक खेळ खेळताय. सर, मासा जर गळाला अडकवायचा असेल ना तर गळाला काहीतरी आमिष लावणं गरजेचं आहे. आपण जर हे डिक्लेअर केलं ना तर खुनी मला मारायचा प्रयत्न करेल आणि काहीतरी चूक करून बसेल आणि मासा अलगदच गळाला लागेल. नाही धुरंधर, हे मला योग्य वाटत नाही. बिळात दडलेल्या उंदरापर्यंत पोहोचणं जर आपल्याला शक्य नसेल ना तर त्या उंदराला पिंजऱ्यापर्यंत आपल्याला ओढून आणता आलं पाहिजे. नाहीतर आपण असेच हात हलवत राहू. साने सर. बोलवा पत्रकारांना. येस सर. आणि मीडियावाल्यांनी बोलवा. ओके सर. ओके. जय सर. जय हिंद. हे काय चालू आहे तुझं? आर यू मॅड? हो, मॅडच व्हायची वेळ आली आहे. पेपर वाचलास? फाशी पर लटकने की नौबत आई आहे आणि तू गाणे काय ऐकतेस? मी पण न्यूजच बघते, गाणी नाही ऐकते मी. काय चूक केली तू? कुछ तो सबूत छोड़ा है तुमने. शक्यच नाही. मी किती सफाईने काम करते हे तुला सुद्धा माहिती आहे. हा ॲटिट्यूड मला दाखवू नकोस. पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे अशी शंका जरी आली ना मला तरी मी तुझे तुकडे करेल. काय समजतो काय तू स्वतःला? हा, ही धमकी तुझ्या त्या 2 कवडीच्या भाड्याच्या गुंड्यांना दे. मी तुझी पार्टनर आहे हे लक्षात ठेव. तुला जेवढी काळजी आहे ना तेवढी मला सुद्धा आहे, समजलं? मग त्या डिटेक्टिव्हच्या हाती पुरावा लागलाच कसा? 24 तासात खुन्याला पकडण्याचा दावा तो धुरंधर कशाच्या भरोशावर करतोय? अरे फेकतोय तो. ही चाल आहे त्याची. हशमात, तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स नेहमी भारी पडतो आपल्याला. खुद मुंबई पुलिस उससे मदद मांग रही है. ऐसा आदमी बड़ी बड़ी कैसे फेकेगा? जर का असं असेल तर तो लवकरच तुला पकडेल आणि नंतर मला. ती वेळच मी येऊ देणार नाही. त्याच्या आधी मी त्याला संपवेल बघ. ये इतना आसान नहीं है हशमा. वो धुरंधर उन तीनों बेवकूफ़ों जैसा नहीं है. खतरनाक है तो. माझा प्लॅन तयार आहे. काय? तू सांगण्याआधीच मी त्याला संपवण्याचा प्लॅन तयार करून ठेवला होता. आज की रात धुरंधर के जिंदगी की आखरी रात. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुझे ते 2 चंगूमंगू याकूब आणि हक्का, त्यांच्यावर मला बिलकुल भरोसा नाही आहे. त्यांना संपवायचाही प्लॅन आहे माझ्याकडे. 1 तीर से 2 निशाने. 2 नहीं, 3. धुरंधर, याकूब आणि हक्का.
बोल प्लॅन काय? हॅलो, हां बोल का कादंबरी. कोण? हां पाठव दिला. एक काम करशील, आमचं बोलणं रेकॉर्ड कर, पाठव. एक्सक्यूज मी सर. May I come in? येस प्लीज. प्लीज हॅव अ सीट. सर माझ्यावर कोणीतरी पाळ ठेवून आहे सर. त्यांनी मला मारून टाकण्याची सुद्धा धमकी दिली आहे. सर प्लीज हेल्प मी सर, प्लीज बचाइए मुझे. अब पुलिस के पास क्यों नहीं गई? सर मैं पुलिस में जाती तो वो लोग पक्का मुझे मार देते. कुठे राहता तुम्ही मिस? सर नजमा अली. मी गोव्याची आहे पण सध्या लंडनला जॉब करते. इंडियात आली की मुंबईला नक्की येते. पण सर मी जेव्हापासून मुंबईला आली आहे तेव्हापासून माझ्यावर कोणीतरी पाळ ठेवून आहे. मुंबईत कुठे राहता तुम्ही? सर हॉटेल डायमंडमध्ये. आणि सर तिथे मला एक फोनसुद्धा आला होता. त्यांना एक रबरी डॉल हवी होती. बाहुली? हो. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी माझ्या सामानात ठेवली होती. बाहुली आहे तुमच्याकडे? नो सर, मी माझ्या दोन्ही सुटकेस चेक केल्या पण त्यात मला बाहुली नाही मिळाली. मी त्यांना सांगितलं सुद्धा पण त्यांचा विश्वासच नाही बसला. मी जेव्हा बाहेर गेली तेव्हा त्यांनी माझ्या रूममध्ये येऊन माझ्या दोन्ही सुटकेस चेक केल्या आणि माझं सगळं सामान त्यांनी इकडे तिकडे फेकून दिलं. त्या बाहुलीमध्ये असं काय आहे? हिरे 50 लाखाचे. ते जर त्यांना नाही मिळाले तर ते मला मुंबईच्या बाहेर जाऊ देणार नाही. मारून सुद्धा टाकतील मला. मिस नजमा अली, हे माझं कार्ड ठेवा आणि जर तसं काही वाटलं तर मला फोन करा. आणि तुमच्या हॉटेलचा पत्ता मला देऊन ठेवा. सर माझ्या हॉटेलचा ॲड्रेस आहे हॉटेल डायमंड, रूम नंबर 404. ओके या तुम्ही. ओके, थँक्यू सो मच सर, थँक्यू. श्यामल, या नजमा अलीवर जरा नजर ठेव. हॉटेल डायमंड रूम नंबर 404. आणि तसं जर काय वाटलं तर मला फोन कर. गाडी बळा. बस सर. अबे मागा बस. हॅलो धुरंधर सर, मी नजमा बोलते. माझा पाठलाग करणारे दोघेही हॉटेलात शिरले आहेत. रूममध्ये? हो, जवळच आहे. तू जाऊ नकोस पुढे, मी येतोच लगेच. ओके ओके सर. सर. श्यामल? येस सर. नजमा कुठे? सर मला माहिती नाही सर, पण मला काही गडबड दिसली नाही. नजमाच्या जीवाला धोका आहे. तू एक काम कर, तू बाहेर थांब. ओके सर. आणि ती जर बाहेर जाताना दिसली तर तिचा पाठलाग कर. येस सर. मी बघतो आत. मासा जाळ्यात अडकलाय. आता एकतर धुरंधर तरी मरेल, नाहीतर ते दोघे तरी. धुरंधर जर वाचलास तर तयार राहा, पुढच्या कामाला लाग.
तुमचा खेळ खलास. धुरंधर हां सिंबल. सर नजमाचा कॉल आला होता. ती ऑफिसला येते असं म्हणाली. सर तिच्याशी बोलताना लक्षात आलं की ती जरा घाबरलेली होती. ठीक आहे, ती आली तर तिला बसायला सांग. मी येतोच, निघालोच आहे इथं. ठीक आहे सर. धुरंधर सर, काय झालं? हां परब, अरे मी खूप घाईत आहे सध्या. त्या दोघांनी माझ्यावर हमला केला म्हणून सेल्फ डिफेन्ससाठी मला हक्का आणि याकूब या दोघांना सुद्धा मारावं लागलं. सगळं डिटेल मी तुला नंतर सांगतो. तू पंचनामा कर आणि मल्हार जर आला तर मी भेटायला बोलवलं म्हणून सांग. ठीक आहे सर. Thank you, handsome. Now you go and relax. जा बाहेर बस. Go. धुरंधर बस. धुरंधर, तू खूप चांगला माणूस आहे. मी जसं सांगेल तसं करायचं तू. हो. मी बाहेर गेल्याबरोबर हे दार लावून घ्यायचं. दार लावून घ्यायचं. दार बंद करून लाईट ऑफ करायचा आणि खुर्चीत बसायचं. लाईट बंद करायचा आणि खुर्चीत बसायचं. नंतर डाव्या हाताने नाक बंद करायचं आणि उजव्या हाताने तोंड बंद करायचं. तुला त्रास होणार नाही. त्रास होणार नाही. त्रास कितीही झाला तरी हात काढायचे नाही. हातांचा दाब वाढवतच जायचा. ओके? ओके.
बाहेर आली म्हणजे धुरंधरचा खेळ खल्लास. ओ शिट, चाबी. अरे परत का आत जाते? अरे ओ शिट, चाबी कशी विसरू शकते मी? धुरंधर तर आतापर्यंत ढगात पोचला असेल. असीम, give me your gun. दरवाजा तोडण्याशिवाय पर्याय नाही. जाव्यांसाठी आलीस? नाही, तुला संपायला आली आहे. धुरंधर 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 धुरंधर. अजून कशी आली नाही? काय प्रॉब्लेम झाला हिचा? बघायला पाहिजे. अरे हा धुरंधर का बाहेर आला? सांभाळ. अरे बस बस. बरं वाटतंय ना? हा बरं वाटतंय. सर आणखी 1-2 दिवस आराम करायला हवा होता तुम्ही. हा कसला आराम करतो? आता आपल्याला त्रास देतोय. हे एवढं ग्रंथवाचन करायची काय गरज होती? मी तुला बोललो होतो ना, पांडे आणि मुजुमदार यांच्या नोकऱ्यांशी जेव्हा मी बोललो तेव्हाच मला शंका आली होती. मला तेव्हाच वाटलं होतं रावसाहेब, राममोहन आणि मदनलाल या तिघांना सुद्धा हिप्नोटाईज केलं आणि स्वतःच्या हाताने स्वतःची हत्या करायला लावली. करेक्ट सर. म्हणून तुम्ही हिप्नोटिझम आणि सगळ्या काळ्या जादूंचं पुस्तक वाचायला घेतलं. अरे त्याच्यामुळे तर वाचलो मी. नजमाच्या संमोहनाचा माझ्यावर काही सुद्धा परिणाम झाला नाही. थँक्स धुरंधर. थँक्स आहे नुसतं थँक्स म्हणून चालणार नाही. तर त्या कमिशनर साहेबांकडून माझी फी मिळवून दे. नाही बाबा, ते तुझे फीचं तू बघ. कमिशनर साहेब आणि तू, मी काय नाही बोलू शकत आहे. सॉरी 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 सॉरी. अवसीम. हां सर. नजमा तर मेली, पण या सगळ्या प्रकरणामागचा मास्टर माइंड जो आहे ना, तो अजूनपर्यंत जिवंत आहे. श्यामाची काय प्रगती? सर जवळजवळ काहीच नाही. ती बिचारी अजूनही शोधतेच आहे. साठे दडून बसलाय हा धुरंधर. मैं तेरे टुकड़े टुकड़े कर दूंगा. एका दिवसात माझे 3 साथीदार मारलेस तू. मैं भी क्या करता. गलती हो गई मुझसे. माझी गाडी हशमाला द्यायलाच नको.
बाइक वाला इधर के बार बार चक्कर क्यों लगा रहा है? कहीं मेरा पीछा तो नहीं कर रहा है? याकूब और हक्का को मार के कहीं मैंने गलती तो नहीं की? अस्सलाम वालेकुम मेरे आका. की रखी तूने? तर काय करू मी? डोक्याचा भुसा झालाय माझ्या. दिमाग खराब है तेरा. पुलिस तेरे पीछे है और तू आराम से दारू पी रहा है. जल्दी निकल वहां से, वरना कुत्ते की मौत मरेगा तू. नहीं बॉस, अब काम पूरा करके ही आऊंगा. बचे हुए चारों के साथ वो धुरंधर को मारकर ही आऊंगा वापस. सर, तुम्ही जी लिस्ट आम्हाला दिलेली होती त्यातलेच हे रामनाथ केणी. सर, यांना आधी काही सुचलंच नाही. सर, कुवेतच्या नंबर प्लेट असलेल्या गाडीबद्दल जेव्हा कळलं ना तेव्हा जुनं सगळं आठवलं. आणि मला तर आता अशी भीती वाटायला लागली की त्या मेलेल्या तिघांनंतर आता माझाही नंबर लागेल म्हणून. तुम्हाला असं का वाटतं? सर, तुमचा अभ्यास आणि निदान अगदी अचूक आहे. रावसाहेब मुजुमदार, राममोहन पांड्या, मदनलाल बोरा, मी आणि आणखी तिघं म्हणजे असे 7 जण कुवेतच्या का अरबाकडून म्हणजे असद हमादानाकडून आम्ही बेकायदेशीररित्या माल घेत असू. असद आणि त्याची गँग खूप मोठं रॅकेट आहे सर. पण पुढे पुढे आम्ही त्याला डावलून दुसरीकडून स्वस्तात माल घ्यायला लागलो आणि असंच धंदा बसला. आम्ही आहोत तोपर्यंत त्याचा माल हिंदुस्थानात येऊ शकणार नाही. म्हणूनच बहुधा तो आम्हाला मारायला इथे आला असणार. तुम्ही खात्रीने कसं सांगू शकता की तो असतच आहे म्हणून? साहेब, श्यामलनीच मला सांगितलं की त्या तिघांना संमोहित करून असदच्या गर्लफ्रेंडनी कसं मारलं ते. तेव्हाच मी ओळखलं की हा असदच आहे. कारण तो आणि हश्मा हिप्नोटिझम आणि ब्लॅक मॅजिक मध्ये एक्सपर्ट आहेत. आम्ही सगळे त्याला आणि हश्माला टरकूनच असायचो. यू मीन नजमा? नजमा नाही साहेब, तिचं नाव आहे हश्मा. केणी सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही माझी खूपच मदत केलीत. मी तुमची मदत करेन, पण यापुढे तुम्हाला तुमचे सगळे इल्लिगल धंदे बंद करावे लागतील, तरच मी तुमची मदत करेन. अदरवाईज मी तुम्हाला अटक सुद्धा करू शकतो. नाही सर, यापुढे कानाला खडा आहे की असल्या धंद्यामध्ये मी मुळीच पडणार नाही सर. ठीक आहे, तुम्ही निघा आता. लवकरच तुम्हाला गुड न्यूज मिळेल. थँक्यू सर. श्यामल, ही गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर आहे याची जरा चौकशी करा. मला खात्री आहे की ही गाडी मुंबईच्याच कोणाच्या तरी नावावर असली पाहिजे. असद हमादानाच्या नावावर. असद हमादान, आपकी तारीफ? बंदे की तारीफ कुछ इस तरह है कि हम जहां भी जाते हैं आंधी सी छा जाती है. बंदे को धुरंधर लिमय कहते हैं. बोलिए. आपकी गाडी कहाँ है? कोणती? तीच नेहमी तुम्ही वापरतात. ओ, ती गॅरेजमध्ये आहे. गॅरेजमध्ये? ती माझ्या ऑफिस समोर होती आणि सध्या पोलीस स्टेशनमध्ये. चोरी गेली असेल. चोरीला गेली की तुम्हीच दिली हश्माला? हसद जी वही गाड़ी राव साहब मुजुमदार और राममोहन पांड्या के घर के सामने मिली थी जब उनका खून हुआ था. आता तुम्ही स्वतःहून सरेंडर कराल की आणखीन काही सांगू? तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही. अच्छा, आत्ता कळेल. बरोबर.
भारतातल्या 7 जणांनी तुमचा धंदा बंद केला म्हणून त्या 7 जणांना मारण्यासाठी तुला इंडियामध्ये पाठवण्यात आलं. Am I right? रावसाहेब मुजुमदार, राममोहन पांड्या आणि मदनलाल बोराच्या खुनाच्या आरोपात मी तुला अटक करतोय समाधान. इन्स्पेक्टर, हे आपले शत्रू आहे. मारून टाक यांना. काढ बंदूक, मार यांना. मैंने पहिले ही कहा था, धुरंधर लीमे नेहमी स्वतःसोबत एक वादळ घेऊन फिरत असतो. पण तू ऐकलं नाहीस. सर हे काय केलं तुम्ही? मी त्याला अटक करणार होतो आणि तुम्ही मारलेत त्याला. मी जर याला मारलं नसतं ना तर तू मला मारलं असतंस. अरे त्याने हिप्नोटाईज करून तुला माझ्यावर वार करायला लावला होता. ही केस म्हणजे डोक्याला शॉट आहे. मेंदूचा भुगा झालाय सगळा. कोणाला फोन कर? साने साहेबांना सांगतो त्यांना की द ग्रेट डिटेक्टिव्ह धुरंधर साहेबांनी ही केस सॉल्व्ह केली आहे म्हणून. एनी डाऊट? नो डाऊट. गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट, अचूक अभेद, क्षणी बांधतो क्षणी फरार, चोर चपाटे होती कार, जोशीला गर्दन काढ, दे मार, हलवी धरणी थर थर.